मॅथबद्दल बोलत झाल्यास मॅथमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर होतात वेक्टर्स आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. वेक्टर्समध्ये कोणकोणत्या शिकमध्ये 7 क्वेश्चन किंवा 6 क्वेश्चन विचारले जातात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधनं 5 किंवा 6 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर लाईन्स अँड प्लेनमधनं 5 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात. मॅथमॅटिकल लॉजिकमधनं 2 क्वेश्चन झाले तुमच्या मॅथ 1चे चॅप्टर. मॅथ 2 मध्ये डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडिफिनिट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हे तुमचे मॅथ 2 चॅप्टर आहे. त्यामध्ये जे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन चॅप्टर ते इम्पॉर्टन्स आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन यातून प्रत्येकी 2 किंवा 1 क्वेश्चन हा जो विचारला जाऊ शकतो. त्या मॅथमध्ये एका क्वेश्चनला 2 मार्काचा वेटेज असतो. त्यामुळे तुम्ही 66 to 72 मार्क इझिली स्कोर करू शकता. जर तुम्ही एवढा स्कोर केला तुम्ही मॅथमध्ये 95% अबोव्ह पण